चला तर आज आपण बनवूया रसमलाई फ्लेवरचा केक। डेकोरेशनसाठी इथे आता मी घेतला आहे रोझिलेट नोझल नंबर 5 इनॉक्स। ह्याच्याने आता आपण इथे हे रोज काढून घेऊयात। तर इथे आपण आता 6 रोज काढून घेणार आहोत। तर इथे असे आपले 6 रोज काढून तयार झाले आहेत। जी डिझाइन मी ठरवली होती ती मिस्टरांना आवडली नाही, म्हणून आता इकडे ते आलेत डिझाइन करून दाखवायला। तर आता इथे त्यांनी काय केलंय, रसमलाई जी आहे ती अशी 2 भागमध्ये डिवाइड केले आणि त्याच्याने डेकोरेशन करतायत। असे आडवे लावतायत 2-2 फुलांच्या मधीत। हा केक जो आहे तो बनवण्यासाठी क्लायंटची कोणतीच रिक्वायरमेंट नव्हती। त्यांनी सांगितलं होतं फक्त आम्हाला रसमलाई फ्लेवर पाहिजेल आणि वरती रसमलाई लावून पाहिजेल, तर त्यात तुम्ही डिझाइन तुम्हाला आवडेल ती करा। म्हणून इथे या केकची ऑर्डर पूर्ण करताच कस्टमरकडून अजून एक वेळा सेम हाफ केजीचा रसमलाई फ्लेवरचा सेम डेकोरेशन असलेला केक त्याने ऑर्डर केला आहे 2 दिवसानंतरसाठी। त्यांना हा केक खूप आवडला आणि त्यांनी सांगितलं 2 दिवसानंतर पुन्हा एक त्यांच्या घरी बर्थडे आहे, त्याच्यासाठी पण त्यांना सेम फ्लेवर सेम डेकोरेशन सगळं सेम पाहिजेल आहे। ही जी रसमलाई आहे ही मी कुठेही मार्केटमधून विकत आणली नव्हती, कारण आमच्या इकडे मार्केट खूप लांब आहे, खूप लांब जावं लागतं आणि माझ्याकडे तितका वेळ नाही आहे की एक वस्तूसाठी मी मार्केटला जाऊ। म्हणून मी ही रसमलाई घरच्या घरीच आदल्या दिवशी तयार करून ठेवली होती। तरी इथे बघू शकता आपला हा केकचं डेकोरेशन कंप्लीट होत आलेला आहे रसमलाई लावून। तर हे अशा पद्धतीने आडवे रसमलाई इथे लावले आहेत। आता इकडे आम्ही घेणार आहोत मिक्सरमध्ये अर्धवट वाटलेले पिस्त्याचे तुकडे, म्हणजे जाडसर। आता हे पिस्त्याचे तुकडे हे जे रसमलाई लावले आहेत ते 2 रसमलाईच्या मध्ये थोडी थोडी गॅप आहे तिथे टाकणार आहे आणि थोडंसं मधल्या बाजूला असं हळूहळू हे टाकायचं आहे, नाहीतर ना साईडला पण फुलांवर पडतील। इथे केकची बॉर्डर बघू शकता, तिकडे मी वापरली आहे बास्केट नोझल इनॉक्स नंबर 11। ती रेकॉर्ड करायला मी विसरले बॉर्डरचं। ते मधीत पिस्ता टाकून घेतला आहे। आता इथे डेकोरेशनसाठी मधीत रोज पेटल टाकणार आहे, सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या। इकडे आता थोडंसं रसमलाईवरती केसरचे तुकडे पण टाकले आहेत। तर हा झाला आहे आता आपला रसमलाई फ्लेवरचा केक तयार। बघू शकता तुम्ही इकडे किती छान दिसतो आहे व्यवस्थित असं। तर आता आपण जाणार आहे त्याच्या डेकोरेशनकडे, म्हणजेच पॅकिंगकडे, केक पॅकिंगकडे। तर इथे हा घेतला आहे 1 किलोचा बॉक्स पॅकिंगसाठी। तिथे आता आम्ही स्टॅम्प लावून हा बॉक्स डेकोरेट करणार आहे, म्हणजेच की क्लायंटला देताना हे खूप असं सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह वाटतं आणि आपल्या दुकानाचं किंवा आपल्या होम बेकर्सचं एक ॲडव्हर्टाईजसुद्धा होतं। तर बघू शकता इकडे असे हे स्टॅम्प्स आणले आहेत आम्ही। आता हा लावला आहे लावण्या बेकर्सचा स्टॅम्प। आता लावणार आहे ॲड्रेस आणि मोबाईल नंबर। बघू शकता हे कसं दिसतंय, ते आपला ॲड्रेस आणि मोबाईल नंबर पण त्याच्यावर दिसतंय।
आता ह्या बॉक्सला आणखी डेकोरेट करणार आहे हे स्टिकर स्टॅम्प्स लावून. बलून्स आणि केकचे हे स्टॅम्प्स आणले आहेत आम्ही बनवून छोटे छोटेसे. ह्याच्याने आपला बॉक्स अजून अट्रॅक्टिव्ह वाटतो. अजून एक मारा. राहू दे काय नाही त्यात टाकून. हां मारा. लाव आडो तिडो झालं तरी चालेल. इथे जागा रिकामी आहे ना, तिथे कपकेक टाका छोटावाला. टाका टाका, ते कुठं पण लावलं तरी चालतं. तर इकडे बघू शकता आता आपला बॉक्स रेडी झाला आहे लावण्या बेकर्सचं. आता हा केक व्हेज होता, एगलेस होता, त्यामुळे इथे आम्ही व्हेज केकची मार्किंगसुद्धा केली आहे बॉक्सवर ग्रीन कलरने. तर हा आहे आपल्या केकचा फायनल लुक. कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.